बाहेर धो-धो पाऊस आणि हातात गरमागरम असा कुरकुरीत चिवडा. यापेक्षा सुख ते काय. पण थांबा, बाजाराचा तेलकट मऊ पडलेला चिवडा नको. आज बनवूयात पावसाळा स्पेशल, एकदम घरच्या घरी, घरच्या साहित्यात, बिना कोणत्याही विकतच्या मसाल्याचा. फक्त 10 मिनिटात आणि महिनाभर कुरकुरीत राहील याची माझी गॅरंटी. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये पावसाळ्याच्या पहिल्या दिवशी तुमचं मनापासून स्वागत करते. चला आता पाऊस बघत बघत रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी येथे अर्धा किलो मुरमुऱ्याचं पॅकेट घेतलेलं आहे. आता सर्वात आधी हे मुरमुरे आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचे आहेत, कारण पॅकेटच्या मुरमुऱ्यांमध्ये बारीक भुगा, काळी कचरा असतो. तो सर्व निघून गेला की चिवडा एकदम स्वच्छ आणि कुरकुरीत होतो. बघा, मी असे थोडे थोडे हे मुरमुरे घेऊन गाळून घेत आहे. हीच आपली पहिली आणि महत्त्वाची स्टेप आहे. तर चिवडा न गाळता तसाच करायचा नाही, तर तो आपल्याला सर्व येथे गाळून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी येथे हा सर्व चिवडा मुरमुरे आहेत ते सर्व गाळून घेतलेले आहेत. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि या कढईत आपण गाळून घेतलेले मुरमुरे भाजून घेणार आहोत. तर इथे एक महत्त्वाची टिप सांगते. पॅकेटच्या मुरमुऱ्यांना थोडा उग्र वास असतो आणि ते थोडे वातडसुद्धा असतात. जर आपण असे न भाजताच चिवडा केला तर तो कधीच कुरकुरीत होत नाही आणि म्हणून आपण मंद आचेवर हे मुरमुरे छान हलवत असे हे भाजून घ्यायचे आहेत. कसे समजणार भाजले की नाही, तर येथे आता आपल्याला हात लावून बघायचं आहे. हाताला गरम लागले आणि मुरमुरे थोडेसे हलके झाले की समजायचं आपले मुरमुरे एकदम परफेक्ट असे भाजले गेलेले आहेत. तर येथे सर्व मुरमुरे आपण भाजून घेतलेले आहेत. तर येथे मुरमुरे छान कुरकुरीत भाजून झालेले आहेत. आता कढईत तेल गरम करायला ठेवूयात. तेल गरम झालं की यात आपण मक्याचे पोहे तळून घेणार आहोत. मी येथे अर्धी वाटी मक्याचे पोहे घेतलेले आहेत. पण एकदम महत्त्वाची टीप, तेल एकदम कडकडीत तापलं पाहिजे. तेल जर कमी गरम असेल तर मक्याचे पोहे तेल पितात आणि अर्धवट तळले जातात. चिवडा तेलकट होतो. म्हणून तेल छान धूर येईपर्यंत तापवून घ्या आणि मगच त्यात मक्याचे पोहे टाका. आणि ते टाकले की लगेच वर फुलून येतात. 2-3 मिनिटातच आपल्याला लगेच ते काढून घ्यायचे आहेत. मक्याचे पोहे छान तळून झाले. आता त्याच तेलात आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. लक्षात ठेवा, शेंगदाणे नेहमी मंद आचेवरच भाजायचे आहेत. मोठ्या गॅसवर भाजले तर वरून लाल होतात, पण आतून कच्चेच राहतात. मंद आचेवर भाजले की शेंगदाणे आतपर्यंत खमंग भाजले जातात आणि त्यांचा रंगही छान सोनेरी होतो. तर गॅस बारीक करून शेंगदाणे रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि आपल्याला येथे या मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करायचे आहेत. त्यानंतर येथे अर्धी वाटी मी खोबऱ्याची घेतलेली आहे आणि येथे बारीक आपण काप करून घेतलेले आहेत. तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात. आणि हे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचे आहेत. जास्तही भाजायचे नाही, नाहीतर ते कडवट लागतात. तसेच येथे कढीपत्ता घेतलेला आहे अर्धी वाटी. तर कढीपत्ता आपल्याला इथे कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे. जर कढीपत्ता आपला व्यवस्थित तळला गेला नाही तर आपला चिवडा हा नंतर नरम पडतो. म्हणून तो कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. त्यानंतर मी येथे अर्धी वाटी येथे डाळ्या घेतलेल्या आहेत आणि डाळ्या मी सगळ्यात शेवटी तळलेल्या आहेत. तर याचे कारण म्हणजे डाळ्या टाकल्यावर त्यात तेलाचा फेस होतो, म्हणून सगळ्यात शेवटी आपल्याला डाळ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि डाळ्या जास्त वेळ आपल्याला तेलात न ठेवता फक्त 1 ते 2 मिनिटच परतायच्या आहेत आणि लगेच आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर मी येथे हे सर्व साहित्य छानपैकी असे तळून घेतलेले आहे. आणि आता मसाल्याचे प्रमाण बघूयात. तर मी येथे घरच्याच मसाल्याचा हा चिवडा बनवणार आहे. तर 1.5 चमचा मी येथे लाल तिखट घेतलेले आहे. तसेच 1 चमचा मी हळद घेतलेले आहे आणि 1 ते 1.25 चमचा मी येथे मीठ घेतलेले आहे चवीनुसार. तर येथे गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे. तेल थोडे कमी झाले होते म्हणून मी त्यात अजून 1 चमचा तेल टाकलेले आहे. आता या तेलात आपण सगळे मसाले टाकून 5 ते 6 सेकंद पटकन परतून घ्यायचे आहेत. मसाला जळू द्यायचा नाही. लगेच हा तयार केलेला मसाला आपण भाजलेले मुरमुरे आणि तळलेल्या जिन्नसांवर ओतायचा आहे आणि पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. बघा, कढईच्या कडेला थोडा मसाला चिकटला आहे, तो वाया जाऊ द्यायचा नाही. त्यासाठी
कढईत मूठभर मुरमुरे टाकायचे आहेत आणि त्या मुरमुऱ्यांनी कढई आपल्याला पुसून घ्यायची आहे, म्हणजे सगळा मसाला चिवड्यात जाईल आणि अशा पद्धतीने सगळा चिवडा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. बघा, मी आता सगळा चिवडा छानपैकी असा एकजीव करून घेत आहे. गरम असतानाच मिक्स केला की मसाला सगळीकडे लागतो. आणि आता सगळ्यात शेवटची आणि खास टीप, तर यात मी आता तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे. तर आपण बाहेरचे कोणतेही मसाले आपण यात ॲड केलेले नाहीत, आमचूर पावडरसुद्धा टाकलेली नाही आहे. तर फक्त यात आता आपल्याला 2 चमचे इथे पिठी साखर घालायची आहे. पिठी साखर का, तर पिठी साखरेमुळे चिवड्याचा तिखटपणा बॅलन्स होतो आणि तिखट गोड अशी झक्कास एकदम चव येते आणि चिवडा जास्त दिवस कुरकुरीत पण राहतो. तर ही पिठी साखर टाकून परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. तर मैत्रिणींनो, बघा, हा आपला आजच्या पहिल्याच पावसात खाण्यासाठी एकदम कुरकुरीत, झक्कास आणि खमंग चिवडा तयार आहे. कसा वाटला तुम्हाला हा चिवडा? एकदम सोपी रेसिपी आहे ना? तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच माझा पुढचा जो व्हिडिओ येईल तो सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि भेटूयात आता पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.